ती तशीच येते. चेहरा म्हणा. नाही मी बरोबर. 1 2 3. प्रांजली गाणं गा. वजन तेरा तोबा तोबा. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये असलेल्या बच्चा पार्टी या लहान मुलांसाठी जे गेमिंग झोन आहे तिकडे. एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात माहिती नाही. लोकेशन जे आहे ते मानपाड्याला आहे. ते लोकेशन ओव्हरऑल आणि त्याची लिंक गुगल मॅपची मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. डिटेलमध्ये बघूया की याची एंट्री फी किती आहे, काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तुमच्या पायात कंपल्सरी मोजे असणं खूप गरजेचं आहे. इकडे राईटला एंट्रीलाच तुम्हाला स्वतःचं फुटवेअर ठेवायला लागतं आणि त्यानंतर पायात मोजे घालून मोजे करा आणि लहान मुलांबरोबर स्वतःतलं लहान मूलसुद्धा बाहेर काढा. इकडे कॅन्टीनसुद्धा आहे. ओव्हरऑल 1.5 तासाचं सेशन असतं. टेन्शन काय बोलता सेशन असतं. त्या 1.5 तासामध्ये तुम्ही दमलात, कारण मोठ्या मुलांचीच दमछाक जास्त होते आईवडिलांची, हे मी बघितलंय. वीकडेजला याची एंट्री फी आहे 600 रुपये पर चाइल्ड आणि वीकेंडला 700 रुपये पर चाइल्ड. त्यांच्याबरोबर एक ॲडल्ट ते एंट्री देतात आतमध्ये. पण आता मी काल जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला 2 ॲडल्ट्सला एंट्री मिळाली होती एका चाइल्ड बरोबर. आणि जर एक्स्ट्रा तुमच्यावर कोणी अजून पर्सन असेल तर त्याचे 150 रुपये एक्स्ट्रा. सो आमचं 750 मध्ये मी, माझी बायको, मेवणी आणि इरा असे आम्ही 4 जण तिकडे टाइमपास करत होतो, धुमशान घालत होतो. कॅन्टीनचा मेन्यू कार्ड आहे अप्रॉक्सिमेटली 250, 350, 400च्या रेंजमध्ये तुम्हाला सगळं इकडे खाऊ पिऊ मिळेल. म्हणजे रॅप्स असतील, रोल्स असतील, पिझ्झा, मिल्कशेक, सँडविच एक्सेट्रा एक्सेट्रा. इकडे तुम्हाला एक टॅग लावला जातो आणि कन्सेंट फॉर्मवर सही सुद्धा केली जाते की काही बाबा काय लागलं बिगलं तर आम्ही जबाबदार नाही, असं सॉर्ट ऑफ. मेंबरशिप पण आहे मंथली काहीतरी 7,000 रुपये मी वाचलं प्लस टॅक्स. क्वार्टरली आणि इयरलीच्या तिकडे सध्या काही दिसत नाही आपल्याला. सो आता आपण एंट्री केलेली आहे आणि राईट साईडलाच तुम्हाला रॅक्स दिसतील जिकडे तुम्ही आपलं लगेज ठेवू शकता आणि लगेचच तुम्ही खेळायला जाऊ शकता. असं तुम्हाला कार्डसुद्धा मिळतं. हे एक्झिटच्या वेळेला हे कार्ड त्यांना द्यायचं आणि मग आपण पैसे भरायचे. ती तशीच येते. चेहरा म्हणा. अरे काय शुगर केन टाकते की वीडियो का हाईलाइट प्रांजलि होने वाला है. त्या घसरगुंडीच्या बाजूलाच असे खूप काही काही कुठून कुठून काय काय शिरायचं आहे. तिकडे आमचीच दमछाक जास्त होते, घामाघूम होतो आपण. काय हो, कॉन्स्टिपेशन झालंय का कोण? जस्ट वाचलो. आता खालच्या लेवलला आहे, हे टॉप लेवल आहे. समजलं. प्रज्ञा, एका पॉइंटला आम्हाला वाटलं की प्रज्ञा अडकली की काय. धरम भैया. त्यामुळे मी स्वतः जाऊन चेक केलं की धक्का मारूया तिला अडकली असेल तर. असे स्क्रूजचे आवाज येत होते घसरगुंडीमधनं, ते आम्हाला वाटलं की काय खरं नाही बाबा. ट्रॅम्पोलिन सुद्धा आहे लहान मुलांसाठी आणि त्यांच्या आयांसाठी. इराने ठरवलं की आमचे ना हो पाएगा. इरू झोपायचं नाही नुसतं. नाही मी बरोबर. 1 2 3. असं अडकायला पण होतं तिकडे. आणि जर तुमच्या हातात घड्याळ किंवा काय फोन बिन असेल तर जरा जपून, कारण याच्यात जर पडलं. प्रांजली गाणं गा. वजन तेरा तोबा तोबा. कारण याच्यात जर पडलं तर काय कठीण आहे.
बास्केटबॉल चॅम्पियन. इकडे मोठ्या मुलांसाठी सुद्धा ही राईड आहे, सॉर्ट ऑफ टकेसीज कासल. ते मी करू शकता. इकडे जरा 2x मध्ये लावतो. हे बायकोनी काय हे केलं नाही तर मेवणीला आम्ही बकरा बनवला आणि व्हिडिओसाठी म्हटलं की जरा तू तरी कर बाबा. फ्रँकली हिरापेक्षा आम्हीच पैसे वसूल केलेले दिसत आहेत. इकडे एक सॉर्ट ऑफ वाळूत खेळण्यासारखं एक प्रेझेंटेशन प्रतिनिधित्व करणारं. हे कुठले तरी सीड्स आहेत की जेणेकरून समजा लहान मुलांनी ते तोंडात घातले तरी असं काही फरक नाही पडणार. आणि हिला कुठून बघितलं काय, अरे कुठे टाकते, क्या वाळू माफिया बनेगा रे तू. अरे काय बुट्ट बम्मा बुट्ट, हाताने ब्रेक मारत मारत. त्या मड प्लेच्याच बाजूला ही अजून एक रूम होती आणि तुम्ही याच्यावर असे कॉइन्सवर पाय टॅप करत करत पॉइंट्स मिळवू शकता. आणि लगेचच बाजूला प्रोजेक्टर आहे, त्या प्रोजेक्टरवर बॉल्स मारायचे. जे पेंग्विन बर्फात अडकलेत त्यांना बर्फात, अरे आम्ही डायरेक्ट पेंग्विनलाच मारलं, जाऊ दे, मायनस पॉईंट झाले आमचे. तो बर्फात अडकलेल्या पेंग्विनला बॉल मारत मारत त्यांना सोडवायचं आहे आणि मग पॉईंट्स कमवायचे. ह्याच्याच वरती अजून एक गेमिंग झोन. सो मुलांना काय करू आणि काय नाही असं होतं आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाच होता. तिला त्याच्यात टाक ना, त्या ह्याच्यात. हे अशीच जाईल खाली, अशीच जाईल खाली. प्रांजली पकड. हिरू ये घसरगुंडी कर. व्हेरी गुड. एक्सक्यूज मी, तिकडे लिहिलंय फक्त 5 वर्षापर्यंत. सो मंडळी, आमचा तरी हा 1.5 तास आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि पैसा वसूल असं शेवटी म्हणावं लागेल. तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन बच्चा पार्टी या इकडे तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.